चालू आहे की नाही काय माहित. नाही हे रे बाबा चालू बस का कर ना. खरं सांग. आहे चालू. मला बोल. अरे खर्च आहे हार्ड हार्ड. हार्ड. शी पण बघितलेलं नाहीये मी. कोणी लावला कलर? मैत्रिणींनी. हाच भेटला तिला आणि परत मला म्हणते ते पिंक लावतो. कॅमेरा वाव. शाम के 7:30 बॉस कैमरा खराब हो रहा है बॉस. मुझे सिंपल चाहिए. अभी लाइए आज ही तो नहीं लाई. आज ही तो नहीं खरीद के लाई है. मैंने लिखा नहीं. बिग बॉस शुक्रिया बिग बॉस शुक्रिया शुक्रिया. लगता है आप जल्दी से घर के बाहर निकलोगे. मुझे ऐसा लगता है कि आप जल्दी से जल्द घर से निकल जाओगे, ऐसा मुझे लगता है. नहीं बदले मुझे 50 लाख रुपए देना है बिग बॉस. फिर तुझे पागलों जैसे भांडण करने पड़ेंगे. भांडण झगड़ा नहीं भांडण. टावेल घेऊ पहिले. आणजो नाही कामात थोडी. अय आणजो म्हटलं तो टावेल उद्या सकाळी उठल्याबरोबर तो काय. किती छान दिसत आहेत का हे. दोघींच्या हाताला नेलपेंट लावून घेतली कारण संध्याकाळी कार्यक्रम होता बड्डेचा. त्याच्यामुळं मग तिला म्हटलं की बघू तुझ्या हाताला नेलपेंट लावते आणि अशा प्रकारे शूट केलेला आहे. तर तिने मला हे असं मस्तपैकी रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे. खूप छान सुंदर अशी साडी आहे ती. बघा तुम्हाला पण असं वाटेल की म्हणजे आहेच ती ॲक्च्युली छान. बघा किती सुंदर दिसते. तर तिने जसे दिने तसे मी घेऊन आले होते कारण माझ्याकडे त्याच्यावरचा नव्हता ब्लाऊज वगैरे घालण्यासाठी. त्याच्यामुळे नंतर मी घरी आल्यानंतर मी शूट केलेलं आहे. आता पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा. आता 8:30 वाजलेले आहेत आणि आता मी चाललेले. हो जेव्हा मी आले होते तेव्हा मी हसत होते आणि ह्या मॅडम रडत होत्या. दादा मॅडम इकडे प्रकाश. तर आता मी रडत होते आणि आता सो आता माझी गाडी लागणार ट्रॅव्हल्स येताना मी ट्रेनने आले होते. आता आणि आता मी ट्रॅव्हलने चाललेले. तर आता गाडी येते आमची. तर आता माझा मॉर्निंगला मी 9 वाजलेले आहेत. 9 वाजले 8:30 टायमिंग दिलं होतं. अजून गाडी आलेली नाही आहे. आता येईल गाडी. तर मॅडम सोडवायला आल्यात मला. तर मला ॲक्च्युली त्यांचीच काळजी लागली. आता ती किती वेळ थांबेल वगैरे किती वेळ तिला म्हणले मी जा पण आहे ती आणि मला पण हवी. मी जा म्हणते पण मला ती हवी. सो आता मी शेगावमधून निघते. खूप छान तर सांगायला लागते ना रियालिटी पडते की समोर. बघ चला भेटू आता. पूर्ण व्लॉग बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. शेगावमध्ये मी आलेली ट्रॅव्हल वगैरे टूर. मॉर्निंगला घरी जेव्हा पोहोचेल तेव्हा पण मी एक व्हिडिओ बनवून टाकेन. चलो बाय बाय. बोलायचं काय. गाडीला उशीर होणार होता त्याच्यामुळं मग मी घरातनं निघताना काही खाल्लेलं नव्हतं कारण की गाडी येईल म्हणून या नादामध्ये मी लवकरच निघाले. ती मला म्हणत होते जेवण कर पण मग टिफिन दिला तिने मला. पण नंतर मग जेव्हा आम्ही स्टँडला थांबलो होतो तेव्हा ती म्हटली चलो पावभाजी वगैरे खाऊयात काहीतरी बाबू तुला भूक लागली असेल. तर मग खाल्ली. पुण्यात आली आता मी. ट्रॅव्हलमध्येच जायचं तरी पण 1 तास लागेल अजून जायला मला. तर खूप छान असे सुंदर पुण्याची सकाळ आहे आणि धुके अक्षरशः बाहेर पडलेले आहेत. तर वातावरण अगदी थंड आहे. तर आता
माझा ब्लॉग संपवत आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. शेगावचं दर्शन वगैरे, फ्रेंड्सला भेटणं वगैरे. तर चला आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.